संपूर्णपणे 4 दिवसाचा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा आहे। या 4 दिवसामध्ये उद्धवजी ठाकरे साहेब मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये जात असताना जवळपास 34 तालुक्यातून त्यांचा दौरा होणार आहे आणि 18 ठिकाणी 17 किंवा 18 ठिकाणी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना आम्ही शक्यतो कुठे व्यासपीठ असणार नाही याची खबरदारी घेतोय, कुठे स्वागत सत्कार असणार नाही, पारावर चावडीवर ओट्यावर अशा पद्धतीने हा कार्यक्रम शेतकऱ्यांशी संवाद होणार आहे। पूर्णपणे शेतकऱ्यांशी अडीअडचणी या पॅकेजचं झालं काय अशा पद्धतीने एक प्रश्नावली आम्ही तयार करू आणि या प्रश्नाचं उत्तर शेतकऱ्यांकडून घेऊ। आणि मला असं वाटतं शिवसेनेनं किंवा राजकीय पक्ष म्हणून काही बोलण्याच्या ऐवजी शेतकरीच या शेतकरी संवादामध्ये भूमिका मांडतील। प्रत्येक कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांची भूमिकाच महत्त्वाची ऐकली जाईल आणि मग उद्धवजी त्या संदर्भात बोलतील। अशा पद्धतीनं संपूर्ण मराठवाडा व्यापी हा दौरा मला असं वाटतं शिवसेनेच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे, मराठवाड्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे, परंतु सरकारच्या एक दगाबाजीचं एक सगळ्या प्रकरण या दौऱ्याच्या माध्यमातून समोर येईल आणि म्हणून याची घोषणा करण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। हा दौरा मराठवाड्यातला दौरा मला असं वाटतं या मराठवाड्यातल्या दौऱ्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा अशाच पद्धतीनं उद्धवजींचा दौरा होणार आहे। सुरुवात मराठवाड्यातून या पॅकेजचं झालं काय, दगाबाज रे। मी आता तुम्हाला जस्ट 1 मिनिटापूर्वी सगळ्यांना व्हॉट्सअपवर याची लाईन पाठवलेली आहे। एवढीच या पत्रकार परिषदेच्या मागची भूमिका आहे, परंतु जे काही डिटेल्स आहे याच्यातून सरकारची आत्ताची आर्थिक परिस्थिती पाहता सरकार शेतकऱ्यांना मदत करू शकत नाही। सरकारने काही ठिकाणी तर शेतकऱ्यांचे फोन आलेले की जिथं 500, 400, 300, 100 रुपये अशा पद्धतीनं अकाउंटमध्ये जमा झालेले आहे। सरकारने एनडीआरएफच्या निकषापेक्षा पुढे जाऊन 3 हेक्टरची मदत करण्याची घोषणा केली, पण अजून कुठेही 3 हेक्टरला एकही रुपया या महाराष्ट्रात कोणत्याही गावात आलेला नाही। सरकारने फक्त तहसीलदाराकडून कलेक्टराकडून याद्या जमा केल्या 3 हेक्टर कोणाकोणाची जमीन आहे, जी खडून गेलेली जमीन आहे याचा एक खडकू सुद्धा अजून शेतकऱ्याच्या खात्यात आलेला नाही। आणि म्हणून आम्ही वारंवार एनडीआरएफचे निकष बदला, शेतकऱ्यांना थेट मदत द्या अशा पद्धतीनं मागणी केलेली आहे। आणि म्हणून यांनी जे पॅकेज डिक्लेअर केलं हे पॅकेज जनतेशी दगाबाजी आहे, शेतकऱ्यांशी दगाबाजी। त्याची चिरफाड केली होती, कशा पद्धतीचं हे पॅकेज फसवा आहे, आता येऊन त्याचा पुढचा भाग काय असेल? हे बघ पॅकेज, हे बघ सरकारने जाहीर केली घोषणा मान्य। सरकार हे मायबाप असतं, आपण सरकारला मायबाप सरकार म्हणत असतो आणि मायबाप सरकार आहे तर या सरकारने अशा पद्धतीनं मदत दिली तर याचं स्वागत केलं पाहिजे। प्रत्येक गोष्टीच्या सरकारच्या विरोध करण्याची काहीही आवश्यकता नाही, परंतु हे पॅकेज जर जनतेपर्यंत पोहोचलंच नाही, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलंच नाही, सरकारची आर्थिक स्थितीच नाही, तर मला वाटतं सरकार स्वतःच्याच नावाने ढोल बडवून घेतोय। आपण उद्धवजींनी सांगितलं होतं की हे पॅकेज पोहोचलं की नाही पोहोचलं हे बघायला मी पुन्हा शेतकऱ्याच्या बांधावर येणार, तो शब्द ते पाळतायत। जर मोर्चा झाला मुंबईतला, त्या मोर्चाच्या जे आयोजक होते किंवा त्या मोर्चावरती गुन्हे दाखल होतात झालेला आहे गुन्हा, दुसरीकडे बीजेपीचा मोर्चा होता त्यावर मात्र गुन्हा दाखल झाला नाही। फक्त अशा गुन्ह्याला कोण मोजतं? गुन्हा का दाखल झाला, काय कारण? परवानगी नसताना मोर्चा। ओके, आम्ही परवानगी मागितली होती का नाही? मागितली होती, तुम्ही रिजेक्ट करायचे ना, तुम्ही रिजेक्ट करायची। आम्ही परवानगी मागितली होती, तुम्ही रिजेक्ट करायला पाहिजे होतं। तुमच्या काही एकट्याचं सरकार नाही, जनतेचं सरकार, जनतेचं राज्य इथं एकट्या काय नुसतं सरकारचं राज्य नसतं। जनतेला अधिकार या लोकशाहीमध्ये मोर्चा काढायचा, जनतेने काय करायचं? तुम्ही काही करायचं ना, आम्ही काय शेपटा घालून घरात बसायचं का? आणि म्हणून या मोर्चावर किती गुन्हे दाखल होऊ द्या, पक्षपातीपणा कसा असतो हा दिसतोय। आमच्या मोर्चावर गुन्हा दाखल होणं मान्य आणि त्यांचे लोक रस्त्यावर बसतात त्याच्यावर गुन्हा दाखल न होणं हा पक्षपातीपणा आहे। त्यामुळे अशा गुन्ह्याला कोण घाबरतं? असे शेकडो गुन्हे आमच्यावर आहेत। नुसते फक्त राजकीय पक्षाचे किंवा विरोधी पक्षाचे
कार्यकर्तेच नव्हे तर आम जनता या मोर्चामध्ये सहभागी झाली होती आणि किती कशा पद्धतीनं रोष या निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविषयी आहे ही या मोर्चातून सिद्ध झालेलं आहे. असं होत असताना निवडणूक आयोगाने याच्याविषयी प्रतिक्रिया द्यायच्या ऐवजी नेहमीप्रमाणे भारतीय जनता पार्टीनं प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या प्रतिक्रियाही पूर्णपणे झाकोळल्या गेल्या. त्याला कोणत्याही प्रकारे अर्थ उरला नाही आणि म्हणून मला असं वाटतं एक मतचोरीतून मिळवलेला विजय हा कशा पद्धतीने झाला हा जनतेपर्यंत पोहोचलेला आहे. या सर्व धर्तीवर मागच्या महिन्यामध्ये जी अतिवृष्टी महाराष्ट्रात मराठवाड्यात सगळीकडे झाली, या अतिवृष्टीमध्ये जवळपास 31-32 हजार कोटी रुपयाचं पॅकेज राज्य सरकारने जाहीर केलेलं होतं. दिवाळीच्या आधी सर्व शेतकऱ्यांना या पॅकेजमधली मदत मिळेल अशा प्रकारची घोषणा केलेली होती. माझ्याकडे या पॅकेजमधून आतापर्यंत काय काय कशा पद्धतीनं आलं आणि कोणत्या जिल्ह्यात आलं याचे डिटेल्स आहे. शेतकरी दिवाळी करू शकलेला नाही. कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांना मदत जी हेक्टरी जाहीर केली होती ती फार थोड्या शेतकऱ्यांना, हेक्टरी 8,500 जी ॲडिशनल 10,000 द्यायचं कबूल केलं होतं ती सुद्धा मिळालेली नाही. खडून गेलेल्या जमिनीच्या विषयीत अजून कुठे खडकू सुद्धा आलेला नाही. घरदार वाहून गेले याच्याविषयी कुठल्याही प्रकारची मदत नाही. आणि या सगळ्याविषयी हे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांशी दगाबाजी आहे आणि ही दगाबाजी शेतकऱ्यांची सरकार करतंय. सगळ्यात आधी कर्जमुक्ती करू म्हणून सांगितलं होतं. काल परवा बच्चू कडू यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा जूनची तारीख दिली. त्याच्याविषयी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी प्रश्न उपस्थित केलेले आहे की जूनची तारीख जर जूनला तुम्ही करणार असाल तर मग आता मधले हप्ते भरायचे का नाही भरायचे, या सगळ्या गोष्टी याच्यातून प्रश्न निर्माण होतात. थोडक्यात सरकारची मानसिकता फक्त जनतेशी शेतकऱ्यांशी दगाबाजी करणं आहे. आणि म्हणून या पॅकेजचं खऱ्या अर्थानं माननीय उद्धवजी ठाकरे साहेब ज्यावेळेस मोर्चा या संभाजीनगरात झाला होता मागच्या महिन्यामध्ये आणि सगळ्या शेतकऱ्यांशी सुद्धा गाठीभेटी बांधावर जाऊन माननीय उद्धवजींनी घेतल्या होत्या, त्याच वेळेस हे पॅकेज भेटल्यानंतर मी पुन्हा एकदा मराठवाड्यात येईन आणि या पॅकेजचं काय काय झालं अशा पद्धतीनं माहिती घेईल अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. परंतु या पॅकेजच्या माध्यमातून शेतकऱ्याशी दगाबाजी या फडणवीस, शिंदे आणि पवार सरकारने या महाराष्ट्रातील जनतेशी शेतकऱ्यांशी केलेली आहे. आणि म्हणून या पॅकेजचं झालं काय या नावाने दगाबाज रे ही एक मोहीम आम्ही सुरू करतोय मराठवाड्यामध्ये आणि या मोहिमेच्या अंतर्गत 5, 6, 7, 8 नोव्हेंबर रोजी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा संपूर्ण मराठवाड्यात ग्रामीण भागात अतिशय इंटेरियरमध्ये हा दौरा होतोय आणि त्यात 8 जिल्ह्याचा समावेश आहे. या 8 जिल्ह्यामध्ये 5 तारखेला माननीय उद्धवजी ठाकरे साहेब संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि सोलापूरचं एक बार्शी अशा पद्धतीने जाणार आहेत. गावाचे नावं मी आपल्याला दिलेले आहे. नांदर असेल, पाली, पाथरोड, शिरसाव आणि घारी अशा गावाचं नाव आहे. आणि त्याच दिवशी मग पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. दुसऱ्या दिवशी धाराशिव मधले काही गाव, लातूर आणि नांदेड अशा पद्धतीने, त्याच्यामध्ये मग करजखेडा, धाराशिवचं भुसणे, औसा, थोरलेवाडी, अहमदपूरचं, पारडी, लोह्याचं अशा पद्धतीनं दुसऱ्या दिवशीचा दौरा आहे. तिसऱ्या दिवशी 7 तारखेला नांदेडचेच काही भाग, हिंगोली आणि परभणी जिल्हा अशा पद्धतीनं याच्यामध्ये मग पारडी, वारंगा, जवळा बाजार, पिंगळी स्टेशन असा दौरा होईल. आणि 8 तारखेला मग परभणी, जालना असा जो दौरा होईल. याच्यामध्ये मग मानवत, सेलू,
परतूर, घनसावंगी या तालुक्यात ताडबोरगाव, ढेंगळी, पिंपळगाव, पाटोदा आणि निंबोणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.